नमस्कार प्रेक्षको, हॅलो डॉक्टरमध्ये मी डॉक्टर विनया पाटील तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे। प्रेक्षको, हा कार्यक्रम तुमचा आहे आणि त्यामुळेच तुमचा सहभाग सुद्धा आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे। फोन करून आपण या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकतात। प्रेक्षको, 21व्या शतकात मानवाने सर्वात जास्त कुठला अवयव वापरला असेल तर तो म्हणजे बुद्धी। आणि खरंच या बुद्धीच्या जोरावर मानवाने अनेक टेक्नॉलॉजीचे सॉफ्टवेअर हे नीट केलेलं आहे। पण हे सॉफ्टवेअर नीट करताना आपलं स्वतःचं एक सॉफ्टवेअर आहे हे तो मात्र विसरला आहे आणि या सॉफ्टवेअरमध्ये बिघाडही होऊ शकतो। त्यामुळे अनेक गोष्टी दुरुस्त करताना आपल्याला असं लक्षात आलं की सध्याच्या काळात डोकेदुखी हे लक्षण नसून हा आजार झालेला आहे। तर नक्कीच म्हणून आपण आजचा खास विषय निवडलेला आहे डोकेदुखी आणि आयुर्वेद। पुन्हा एकदा बघूया शिरशूल म्हणजेच डोकेदुखी आणि आयुर्वेद। प्रेक्षको, डोकेदुखी कोणाला झाला नाही असा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही। त्यामुळे अगदी आपण म्हणू शकतो की अचानक येणारी डोकेदुखी, सतत येणारी डोकेदुखी, खाणं पिणं या सगळ्या गोष्टींमुळे, अगदी कोणाच्या बडबडीमुळे येणारी डोकेदुखी सुद्धा आपल्या डोकेदुखीचं कारण बनू शकते। तर आज आपल्याकडे आलेले आहेत आयुर्विद्या पारंगत आयुर्वेदाचार्य वैद्य समीर गोविंद जमदग्नी। नमस्कार डॉक्टर, हॅलो डॉक्टरमध्ये आपलं स्वागत आहे। प्रेक्षको, महाराष्ट्राला सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे सरांची माहिती अशी आहे। वैद्य समीर गोविंद जमदग्नी हे गेल्या 35 वर्षापासून पुणे व मुंबई येथे यशस्वी आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत। श्री विश्ववती आयुर्वेदीय रुग्णालय कोल्हापूर येथे प्रमुख चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत। नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी येथे प्रमुख चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत। कॅन्सर, हृदयरोग, क्रिटिकल इलनेसेस, वंध्यत्व, गतिमंदत्व, मतिमंदत्व, पर्सनॅलिटी डिसऑर्डर या व इतर आजारांमध्ये उपचारांमध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलेले आहे। विशेष म्हणजे मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार, साहित्य, क्रीडा, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती सुद्धा डॉक्टरांकडून आयुर्वेदीय उपचार घेत असतात। वैद्य समीर गोविंद जमदग्नी सरांच्या दवाखान्यामध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि सरांच्या सल्ल्याने सर्व आजारांचे निदान आणि उपचार करण्यासाठी तसेच वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी रुग्णांच्या सोयीसाठी खास डॉक्टरांची टीम ही तयार असते आणि तेही एक्सपर्ट डॉक्टर तयार असतात। प्रेक्षको, वैद्य समीर गोविंद जमदग्नी सरांकडे श्री विश्वामृत आयुर्वेद अध्ययन या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीने आयुर्वेदाचे शिक्षण हे विनामूल्य दिले जाते। याशिवाय भारतातील व भारताबाहेरील आयुर्वेदाच्या विद्यार्थी व वैद्यासाठी फेसबुक व यूट्यूबवर सुद्धा डॉक्टरांचे चॅनल हे वैद्य समीर जमदग्नी सर हे विनामूल्य मार्गदर्शन देत असतात। प्रेक्षको, नक्कीच आजच्या विषयावर तुमचे प्रश्न आम्हाला अपेक्षित आहेत ते आपण जरूर फोन करून पोहोचवू शकतात आमच्या या फोनद्वारे। चला तर मग कार्यक्रमाला वळूया। पुन्हा एकदा सर तुमचे खूप खूप स्वागत। नमस्कार डॉक्टर, आजचा जो विषय आहे अगदी सगळ्यांना परिचित असा आहे हो आणि घरगुती सल्ल्यानेच किंवा आपण म्हणू शकतो घरगुती सल्ल्यानेच ज्याचा नेहमी उपाय केले जातात असा हा आजार आहे। तरी आपण काय सांगणार आहात की हा विषय निवडण्यामागे आपला हेतू काय? कसं होतं, आपलं शिर हे उत्तमांग म्हटलं जातं आणि मस्तिष्क, हृदय आणि वृक्क यांना त्रिमर्म म्हटलं गेलेलं आहे आयुर्वेदामध्ये। मर्म म्हणजे अशी रचना की ज्याच्या ठिकाणी प्राण राहत असतो। तर आपलं डोकं जे आहे ते ऊर्ध्वमूलाधार काय या न्यायाने काय आहे आपलं मूळ आहे। तर तिथं कोणताही आजार ट्रॉमॅटिक असा जरी झाला किंवा शरीरातून आतून उत्पन्न जरी झाला ना तर त्याचा भयानक परिणाम जो आहे तो शरीरावरती येऊ शकतो। आपल्या शिरामध्ये प्राण आहे, प्राण हा वायू जो आहे ना तो आहे। प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन हा जो भाग आहे ना तो मात्र इथं नाही आहे। प्राण, उदान, व्यान, समान, अपान जे आहेत ना त्यापैकी जो प्राण आहे तो तिथे आहे। आणि त्याच्याबरोबरीनं आपल्या ऊर्ध्व जत्रुगत भागामध्ये म्हणजे मानेच्या वरच्या भागामध्ये तिथं रक्त आणि कफ या दोन गोष्टी ज्या असतात ना त्याचे आजार उत्पन्न होण्याची शक्यता जास्ती असते। त्याच्यापेक्षा महत्त्वाचा भाग म्हणजे सीमंत नावाचं जे मर्म आहे, म्हणजे कवटीची हाडं एकत्र जिथे येतात असा जो भाग आहे तो। त्याच्यानंतर अधिपती नावाचा एक मर्म सांगितलेला आहे ते डोक्यामध्ये आहे आणि शृंगाटक नावाचा एक मर्म सांगितलेला आहे। तर या मर्मांच्यावरती जर आघात झाला तर मानवाचं शरीर जे आहे ते तत्क्षणी पडतं, तो मरतो लगेच किंवा मनोनाश होतो किंवा स्मृतीनाश होतो अशा पद्धतीची लक्षणं येतात किंवा मेनिया किंवा उन्मादासारखे आजार उत्पन्न होत असतात। तर डोक्याचं हे एवढं महत्त्व जे आहे ना ते खूप लक्षात घेण्यासारखं आहे। 37 मर्म जी आहेत ती जवळजवळ डोक्यामध्ये आहेत। डोक्याचा कोणताही आजार मस्तिष्काचा झाला की त्याचा परिणाम जो आहे तो हृदयावरती येतो, हृदयाचा काही परिणाम झाला तर तो वृक्कावरती येतो, वृक्काचा परिणाम जो आहे तो डोक्यावरती येऊ शकतो। अशा वेगवेगळ्या पद्धतींचा विचार जो आहे ना तो डोक्याच्या बाबतीत आहे।
त्यामुळे डोकेदुखी ही दिसायला साधी दिसली तरी सुद्धा ती कवटीच्या आतला भाग आणि कवटीच्या बाहेरचा भाग या हिशोबाने आयुर्वेदाने त्याचा विचार केलेला आहे. कवटीच्या आतल्या बाजूला जे आजार होतात ते गाठी तयार होणं, अर्बुद तयार होणं, ग्लिओमा, अस्ट्रोसायटोमा सारखे आजार होणं, स्ट्रोक बसणं वगैरे असे भाग असतात. आणि कवटीच्या बाहेरच्या बाजूला जी लक्षणं असतात ते आजार वेगळ्या पद्धतीचे सांगितलेले आहेत. या सगळ्यांचा आपण आज विचार तेवढ्यासाठी करायचा आहे की त्याचा परिणाम हा हृदयावरती येऊ शकतो, वृक्कावरती येऊ शकतो आणि त्याचे आजारी होऊ शकतात. कारण किडनी फेल्युअरच्या लोकांनी सुद्धा हे लेक्चर ऐकायला पाहिजे, हृदरोगाच्या लोकांनी सुद्धा हे लेक्चर ऐकायला पाहिजे आणि मस्तिष्काचा म्हणजे कोणताही आजार असताना सुद्धा तुम्ही हे ऐकायला पाहिजे. शिरशूल म्हणजे फक्त डोकं दुखणं असं जरी असलं तरी मुळावरती घाव घालणारा हा आजार आहे म्हणून हा विषय आपण निवडलेला आहे. विषय छोटा वाटेल पण त्याची डेप्थ एवढी आहे किंवा गरिमा एवढा मोठा आहे की ऐकताना तुम्हाला हे लक्षात येईल की हे किती अंगांना स्पर्श करून जाणारं लक्षण आहे. नक्कीच. प्रेक्षको, डोकेदुखी हा इतका साधा विषय नाही, त्याची गहनता आहे आणि या विषयावर नक्कीच तुमचे प्रश्न आम्हाला अपेक्षित आहे. पण यापूर्वी आपण अजून चर्चा करणार आहोत. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेकनंतर प्रेक्षको तुमचं पुन्हा एकदा स्वागत. डोकेदुखी आणि आयुर्वेद यावर आपल्याला मार्गदर्शन करतायत वैद्य समीर गोविंद जमदग्नी सर. प्रेक्षको, नक्कीच तुम्हाला डॉक्टरांकडे ॲड्रेस तुम्हाला हवा असेल, डॉक्टरांकडे तुमचे अगदी वैयक्तिक सल्ला घ्यायचा असेल, त्यासाठी आम्ही डॉक्टरांचा पत्ता आपल्याला दाखवत आहोत. तो चटकन आपण टिपून घ्यावा. सरांचा पत्ता असा आहे: वैद्य समीर गोविंद जमदग्नी, श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पुणे, मुंबई, कोल्हापूर. पत्ता आहे सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ, बाजीराव रोड, नातूबाग, गणपतीजवळ, पुणे 30. याशिवाय दूरध्वनी क्रमांक आहेत 80877323333. याशिवाय दुसरा क्रमांक आहे 77749291114, 777491819 याशिवाय 8262885939 आणि शेवटचा मोबाईल क्रमांक आहे 9595810727. प्रेक्षको, इथे तुम्ही संपर्क साधून डॉक्टरांकडून वैयक्तिक सल्ला घेऊ शकतात. याशिवाय डॉक्टरांनी खास आपल्यासाठी अशा काही टिप्सही आणलेल्या आहेत. बघूया काय आहेत त्या. खास आपण टिप्स आहेत जी अस्थिभंग झालेल्या लोकांसाठी. अस्थिभंग झालेल्या लोकांनी अर्जुन साल चूर्ण 10 ग्राम 1 कप गाईच्या दुधासोबत दररोज संध्याकाळी घ्यावे. हा प्रयोग सतत 2 महिने करावा. याशिवाय आपली दुसरी टीप आहे, चेहऱ्यावर तारुण्य पिटिका म्हणजे पिंपल्स येतात तर त्यावेळेला आंबे हळद 5 ग्रॅम, जेलमध 5 ग्रॅम आणि बोराच्या बिया 5 ग्रॅम हे एकत्र कुटून त्यातून दुधातून संध्याकाळी लेप लावावा. हा प्रयोग जर 1 महिना केल्यास चेहऱ्यावरील मुरमे फुटकळ्यात जाऊन चेहऱ्याचा रंग उजळतो. प्रेक्षको, नक्कीच यांचा तुम्ही वापर करा आणि तुम्हाला खूप छान असा चमत्कार बघायला मिळेल. डॉक्टर, आता आपण डोकेदुखीकडे पुन्हा वळतो. डोकेदुखी होण्यामागचे डॉक्टर कारण काय काय? खूप महत्त्वाचा प्रश्न विनय जे तुम्ही विचारला की कसं होतं आपलं खाणं पिणं वागणं म्हणजे आहार विहार ज्याला आपण म्हणतो ना आणि पान करणं याच्याबरोबर काही मानसिक कारणं सुद्धा याच्यामध्ये आढळतात. एस्पेशली मायग्रेनसारख्या आजारामध्ये तर खूपच मोठ्या प्रमाणावरती हे आढळतं. तर मस्तिष्काच्या आतल्या बाजूला उत्पन्न होणारे आजार आणि बाहेरचे काही जरी असलं तर त्याची कारणं जी असतात ना त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला उदावर्त नावाचं आम्ही एक कारण धरतो. जसे शौचाच्या मार्गामध्ये मूळव्याधीमुळं किंवा मळ अडकल्यामुळं किंवा कृमींच्यामुळं जर अपानवायूचा अवरोध झाला आणि जर उलटा तो वायू फिरला तर उत्पन्न होणारी जी कल्पना आहे त्याला उदावर्त असं म्हटलं जातं. वेगावरोध हे एक महत्त्वाचं कारण आहे. मलमूत्राचा वेग आल्याने आणि तो जर दाबून धरला तर आपल्याला वाटतं त्यांनी काय बिघडणार आहे, नंतर गेलं तर चालू शकतं, पण त्यांनी ब्रेनपर्यंतच्या ज्या फिजिओलॉजिकल ॲक्शन्स आहेत ना त्याच्यामध्ये इन्सल्ट येऊ शकतो. आणि मळ पडून राहिला आहे, मूत्र पडून राहिला आहे तर ह्या शरीरातल्या टॉक्सिक गोष्टी आहेत की जे शरीर बाहेर काढायचा प्रयत्न करत असतं. ते जर रक्तामध्ये शोषलं गेलं तर तुमचं रक्त जरी ऑक्सिजनेटेड असलं, शुद्ध असलं तरी त्याच्यामध्ये हे विषाचे अंश असल्या कारण तुम्हाला भयानक मोठे आजार उत्पन्न होऊ शकतात. त्यामुळे चरक संहितेमध्ये असं सांगितलेलं आहे की प्रत्येक आजाराचं मूळ जे आहे ते वेगावरोध आहे. तर असे जे वेग शरीरातले वेगवेगळे सांगितलेले आहेत ना त्यात अपानाचा वेग जो आहे तो, मूत्राचा वेग आहे तो, मलाचा वेग आहे तो आणि रजाचा वेग अडवण्याची सुद्धा हल्ली पद्धत आहे. कप बसवणं किंवा टॅम्पून्स बसवणं असा बऱ्याच स्त्रिया प्रयोग करतात आणि त्याचा परिणाम जो आहे तो त्यांच्या भावविश्वावरती सुद्धा होत असतो आणि डोक्याच्या दुखण्यावरती सुद्धा होत असतो. विसर्पासारखा आजार आहे, रक्तपित्तासारखा आजार आहे, वेगवेगळे तापाचे प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये सुद्धा शिरशूल हे लक्षण येतं. संत वाहणाऱ्या ज्या नद्या असतात ना त्याचं पाणी जे आहे ते शरीरामध्ये कफाचे आजार उत्पन्न करतं, तसं शिरशूल सुद्धा उत्पन्न करत असतं.
तर सह्याद्रीतल्या ज्या नद्या आहेत ना त्यांचं हे वैशिष्ट्यच आहे की त्यांनी त्वचारोग म्हणजे कुष्ठ जे आहे ते उत्पन्न होतं आणि त्यांनी शिरशूल उत्पन्न होतं असं म्हटलं जातं. शोक खूप करणं, चिंता खूप करणं, भीती खूप वाटणं, ह्या ज्या गोष्टी असतात ना त्याचा परिणामसुद्धा आपल्यावरती येत असतो आणि शिरशूल किंवा डोकेदुखी उत्पन्न होत असते. आपल्या पोटामध्ये जी पित्तधराकला आणि मज्जाधराकला नावाचा जो भाग आहे अस्तराचा तो आपल्या लहान आतड्याच्या ठिकाणी असतो. तर तिथं पचनाची कोणती विकृती आली की संग्रहणी नावाचा एक आजार उत्पन्न होतो, त्याच्यामध्ये सुद्धा डोकं दुखणं हे लक्षण येऊ शकतं. तर ही जी कारणं आहेत ही आजाराच्या स्वरूपात बऱ्याच वेळा असतात. बऱ्याच वेळा काय होतं, मद्यपान करणारे लोक असतात, स्मोकिंग करणारे लोक असतात. तर मद्यपानाचा परिणाम म्हणून सुद्धा जर आमाची उत्पत्ती झाली, विष उत्पन्न झालं शरीरात, तर त्याचा परिणाम तुमच्या डोक्यावरती शिरशुलावरती येतो. एस्पेशली जे दारू पितात, मध्ये थांबवतात, पुन्हा पितात, असं करणाऱ्या लोकांच्या बाबतीत हे खूप घडतं. संकीर्णासन म्हणजे पथ्याचं आणि अपथ्याचं एकत्र खाणं असा जर प्रकार केला गेला ना तर त्यांनी हा त्रास असा डोकेदुखीचा होतो. जे साळीजाला आहे खूप पथ्यकर सांगितलेले आहे किंवा सातूचं पीठ हे पथ्यकर सांगितलेलं आहे. पण त्या चिंचेचं पाणी जर तुम्ही घातलं तर तिन्ही दोषांचा प्रकोप होतो आणि तुमच्या शरीरामध्ये विविध मोठे मोठे आजार उत्पन्न होऊ शकतात. तर अशी जी कारणं आहेत ती आहाराच्या संबंधाने काही असतात, विहाराच्या संबंधाने काही असतात. अत्यंबू पान करणं, खूप पाणी पिणं किंवा दव जे आहे त्या अंगावरती खूप पडणं, धूळ आणि धुरामध्ये काम जास्ती असणं, त्याचा परिणाम जो आहे तो साक्षात तुमच्या फुफ्फुसाशी येतो, सायनसशी संबंधित असा येतो आणि मग तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे डोक्याचे आजार आहेत ते लागायला सुरुवात होते. कवटीच्या बाहेरचे जे आजार असतात त्याच्यामध्ये शंखक नावाचा एक आजार सांगितलेला आहे, सूर्यावर्त नावाचा आजार सांगितला आहे, अर्धावभेदक नावाचा एक आजार सांगितला आहे, अनंतवात नावाचा आजार सांगितलेला आहे. तर ह्या सगळ्याचा आयुर्वेदाने खूप वेगळ्या पद्धतीने आणि मोठ्या पद्धतीने विचार केलेला आहे. जसं आधुनिक शास्त्र क्लस्टर हेडेकचा विचार करतं, हायपरटेन्सिव्ह हेडेक जे आहे त्याचा विचार करतं किंवा हार्मोनल हेडेक म्हणून असतं. पाळीच्या आधी बऱ्याच स्त्रियांना डोकं दुखण्याचा त्रास होतो, बऱ्याच वेळेला एक्सर्शन जास्ती होतं आणि त्याचा परिणाम लोकांना होत असतो. मायग्रेन तर एक्सक्लुझिव्हली मनाशी संबंधित जास्ती असतं आणि त्याचा परिणाम येतो. सुट्टीच्या दिवशी या लोकांना जो आहे तो त्रास होतो कारण त्यांची इन्व्हॉल्वमेंट जी आहे ती स्वतःमध्ये जास्ती असते आणि बाहेरच्या गोष्टी त्यांच्या डोक्यात नसतात. तर ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम नंतर हळूहळू आपल्या डोळ्यावरती आणि कानावरती येऊ शकतो आणि खूप त्याचा भयानक त्रास लोकांना होऊ शकतो. तर ही काही कारणं आपण बघितली की ज्याच्यामुळे तुमच्या डोक्यामध्ये वेदना उत्पन्न होण्याची शक्यता ही जास्ती असते. नक्कीच डॉक्टर, अगदी आपल्या खाण्यापिण्यापासूनच्या अगदी झोपेपर्यंतच्या ताणतणाव जे आहेत या सगळ्यांचा जो आपण परिणाम आपल्या डोकेदुखीवर दिसून येतो. प्रेक्षक बऱ्याच वेळेला कारणं अनेक असतात आणि आपल्याला माहिती आहे की कारण ते आहे पण आपल्याला नक्की कुठले हे माहिती नसतं आणि त्यावेळेला डॉक्टर घरगुती उपायच केले जातात, या आजारांवर टाळाटाळ केली जाते. आणि जसं तुम्ही म्हणाला की हे आजाराची गहनता खूप आहे. डॉक्टर, आता डोकेदुखीमध्ये प्रकार सुद्धा येतात का, त्यामध्ये आयुर्वेद काय म्हणतात? बरोबर. आता मी जसं सांगितलं ना की मस्तिष्काच्या बाहेरच्या बाजूला उत्पन्न होणारे आजार आहेत त्याच्यामध्ये शंखक विकार आहे, सूर्यावर्त आहे, अनंतवात आहे, वाताचा, पित्ताचा, कफाचा असा शिरशूलाचा प्रकार असतो. कृमी शिरशूल नावाचा एक प्रकार सांगितला आहे. जे डोक्यामध्ये कृमी उत्पन्न झाल्यानंतर सुद्धा काही विशिष्ट पद्धतीचे डोकेदुखीचे प्रकार जे आहेत ते मागे लागतात. रक्त शिरशूल नावाचा प्रकार जो आहे तो सुद्धा आपल्याला बघायला मिळतो. फक्त हे डोकं दुखत असताना लोकांनी एक लक्षात घ्यायला पाहिजे की कुठं घरी बसून उपचार करायचे आणि कुठं वैद्याकडे जायला पाहिजे किंवा हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे. तर त्याचाही आपण म्हणजे कृमीमुळे सुद्धा डॉक्टर डोकं दुखू शकतं, हे अगदी आपल्याला छोटी गोष्ट वाटते, आपण पोटाकडे बघतो. डॉक्टर, एक फोन आलेला आहे, सुभाष ठाकूर बोलतायत आपल्याशी पुणे. नमस्कार डॉक्टर साहेब. हा नमस्कार. मी बोलतोय पुण्यावरून. मला असा प्रश्न विचारायचा आहे की जे डोळ्यात आपण आय ड्रॉप टाकतो ड्रायनेस साठी, त्याच्यामुळे डोकेदुखी बळावते का आणि त्याच्याने आणखी काय डोक्यावर परिणाम होतो? म्हणजे आपल्याला झोपेच्या समस्या निर्माण होतात, त्याच्याने डोकेदुखी वाढते का? सकाळी अस्वस्थ वाटतं, पाणी पिलं तरी शांतता वाटत नाही, डोळे सुरसुरतात, त्याच्यामुळे डोकेदुखी वाढत राहते का? काय डोळ्यातल्या ड्रॉपामुळे काही होतं का? मोतीबिंदूचं ऑपरेशन झालंय म्हणून हा प्रश्न विचारतोय डॉक्टर साहेब. त्याच्या औषधाने डोकेदुखीचा काही संबंध सांगता येतो? वय किती आहे आपलं? वय किती आहे? वय किती आहे? बरं, ठीक आहे. फोन कट झालेला आहे सर, काय सांगणार? हां, कसं आहे, ड्राय आय सिंड्रोमचा त्यांना त्रास आहे असं दिसतं. तर कोणती डोकेदुखी झाल्यानंतर घरी उपचार करायचे आणि केव्हा वैद्याकडे जायचं किंवा हॉस्पिटलला जायचं हेही बघणं गरजेचं आहे. तर तुमचं तीव्र डोकं दुखतं आहे, आधी पहिल्यांदा कधीच असं दुखलेलं नाही, असं जर दुखत असेल तर त्यावेळेला तुमच्या शरीरावरती रॅशेस येत असतील तर, त्यावेळेला जर तुम्हाला अंगात खूप घाम जर जाणवत असेल आणि खूप घामाची प्रवृत्ती होत असेल तर, किंवा तुमचं बोलणं जे आहे ते अडखळल्यासारखं होत असेल तर, डोळ्यामध्ये काहीतरी विकृती आली आणि डबल इमेजिंग वगैरे सुरू होते असं जर होत असेल तर, एखादा अवयव तुमचा लुळा पडतोय असं वाटतंय
किंवा तुम्हाला उलटी होतीये, तुम्ही कन्फ्युजनमध्ये गेलाय, गोंधळल्यासारखी तुमची अवस्था होतीये, असं जर असेल ना तर घरी उपचार करत बसायचे नाही. ही मोठी काहीतरी पॅथॉलॉजी आपल्या शरीरामध्ये असते आणि त्याचा परिणाम म्हणून तुमच्या शरीरामध्ये शिरशुले लक्षण उत्पन्न झालेलं असतं. तर डोळा हा जो आहे तो मेंदूचाच एक भाग आहे आणि डोळा असू दे किंवा मस्तिष्क असू दे त्याची उत्पत्ती जी आहे ती सूक्ष्म रूपामध्ये आपल्या गृहिणीय अवयवामध्ये किंवा लहान आतड्यामध्ये होत असते. त्यामुळे तुमचा ड्राय आय सिंड्रोम असेल तर फक्त डोळ्याचा डॉक्टर जो आहे तो डोळ्याचाच विचार करतो, पण वैद्य हा 3.5 हाताच्या देहातल्या प्रत्येक गोष्टीचा डोळ्याशी संबंध लावतो. आणि मग मज्जाधारा कला जी आहे किंवा अस्तर जी आहे, पित्त जिथं तयार होतं, यकृत जी आहे, मलावष्टंबाचा जो भाग आहे त्याचा प्रत्येकाचा परिणाम जो आहे तो आपल्या डोळ्यावरती येत असतो. चक्षुष तेजोमयम तस्य विशेषा श्लेष्मोडवयम असं म्हटलेलं आहे. तर कोरडेपणा तर यायलाच नाही पाहिजे. चिकटपणा, ओलावा हा कफाचा स्थायी भाग जो आहे तो डोळ्याच्या ठिकाणी असायला पाहिजे. तर ही अंबुवह स्रोतस किंवा जलवह स्रोतसाची विकृती असते. तर डोळ्याशी संबंधित कोणताही प्रश्न असताना रसवह स्रोतस म्हणजे ती सिस्टीम, अंबुवह स्रोतस म्हणजे पाण्याची जी सिस्टीम आहे ती, आणि स्वेदवह स्रोतस म्हणजे घामाची जी सिस्टीम आहे त्याची औषधं वैद्य लोक देत असतात आणि मग तुम्हाला आर्टिफिशियल टिअर्सचा वापर करायला लागत नाही. पण डोळ्यात तुम्ही सतत जर असे ड्रॉप टाकत असाल तर त्याचा परिणाम जो आहे तो निश्चितपणे ऑप्टिकच्या इमाच्या हिशोबाने तुमच्या मस्तिष्कावरती येऊ शकतो आणि डोकं दुखू शकतं. तर जवळच्या वैद्याचा तुम्ही सल्ला घ्या आणि त्यांच्याकडनं तुम्ही छान आयुर्वेदिक उपचार जर घेतले तर तुम्ही निश्चितपणे बरे होऊ शकता आणि कायम तुम्हाला डोळ्यामध्ये ड्रॉप टाकण्याची काही आवश्यकता नाही. नक्कीच प्रेक्षक हो, यासोबतच तुम्हाला डॉक्टरांकडून नक्कीच तुमचे वैयक्तिक सल्ला घ्यायचा असेल, मार्गदर्शन घ्यायचे असेल, उपचार घ्यायचा असेल तर डॉक्टरांचा पत्ता आम्ही दाखवणार आहोत. पण या एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेक नंतर प्रेक्षक हो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्यासोबत आहेत वैद्य समीर गोविंद जमदग्नी सर. डोकेदुखी आणि आयुर्वेद यावर डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करतात. प्रेक्षक हो, डॉक्टरांकडून तुम्हाला जर वैयक्तिक सल्ला, उपचार घ्यायचा असेल तर डॉक्टरांचा पत्ता असा आहे, आपण हा चटकन लिहून घ्यावा अथवा मोबाईल कॅमेऱ्याने फोटो काढून घ्यावा. श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ, बाजीराव रोड, नातूबाग, गणपती जवळ, बाजीराव रोड, नातूबाग, गणपतीजवळ, पुणे 411030. दूरध्वनी क्रमांक आहेत 8087732333. याशिवाय दुसरा मोबाईल क्रमांक आहेत 7774918193. याशिवाय लँडलाईन क्रमांक आहे 020. हा पुण्याचा कोड क्रमांक आहे आणि लँडलाईन नंबर आहे 24430259. येथे संपर्क साधून डॉक्टरांकडून तुम्ही वैयक्तिक मार्गदर्शन किंवा उपचार घेऊ शकतात. प्रेक्षको, मगाशी जसं डॉक्टरांनी खास टिप्स आणल्या होत्या आपल्यासाठी, आपल्या भल्यासाठी, तशाच काही सुद्धा आणलेल्या आहेत ज्या यकृताच्या संबंधी आहेत किंवा पोटातील कृमींविषयी आहे. तर बघूया काय आहे ती. पोटातील कृमी जे असतात म्हणजे जंत आहेत ते कृमी नष्ट होण्यासाठी डाळिंबाच्या फळाची साल 1 ग्रॅम, त्रिफळा चूर्ण 1 ग्रॅम आणि वावडिंग चूर्ण 1 ग्रॅम एकत्र करून रोज रात्री गरम पाण्यासोबत घ्यावे. हा प्रयोग सलग 42 दिवस करावा. याशिवाय दुसरी टिप्स आहे जी यकृतासाठी आहे किंवा प्लीहेसाठी आहे. यकृत व प्लीहेचा कोणताही आजार असताना तुळशीच्या पानांचा रस 10 ml आणि मध 5 ग्रॅम एकत्र करून 7 दिवस घ्यावा. याने यकृत प्लीहेची इतर औषधे चांगली लागू पडतात. प्रेक्षको, याचा उपयोग करा आणि नक्कीच तुम्ही उपचार घेताना याचा जर उपयोग केला तर तुमची औषधं योग्य तुम्हाला लागू पडू शकतात. डॉक्टर, आपण डोकेदुखीविषयी चर्चा करत होतो. आता लक्षणं कशी, म्हणजे डोकेदुखी ही खूप छोटी गोष्ट आहे, तर आपण समजायचं कसं की याचं हे लक्षण हे छोट्या आजाराचं आहे की मोठ्या आजाराचं? बरोबर आहे. कसं होतं, आजार कसा उत्पन्न होतो त्याला संप्राप्ती असं म्हटलं जातं. म्हणजे आपण भजी खाल्ली आहे आणि त्याच्यापासून आम्लपित्त तयार होतोपर्यंत किंवा परिणामशूल म्हणजे पोटामध्ये अल्सर होतोपर्यंतची जी पॅथॉलॉजिकल कंडिशन आहे त्याला संप्राप्ती असं म्हटलं जातं. तर त्यामुळं तुम्ही संक्षिप्त हा क्रियायोगो निदान परिवर्जनम, आता तुम्हाला अल्सर आहे आणि तो नष्ट करायचा असेल किंवा आम्लपित्त नष्ट करायचं असेल तर तुम्ही भजी खाणं बंद करायला पाहिजे. म्हणजे जे कारण आहे ते थांबवायला पाहिजे. अशा पद्धतीचा जो विचार असतो ना त्याला आयुर्वेदामध्ये निदान पंचक असं म्हणतात. निदान याचा अर्थ डायग्नोसिस आता इथं नाही आहे. निदान म्हणजे आजार उत्पन्न होण्याची जी एक विविशित प्रक्रिया आहे ज्याला संप्राप्ती असं म्हणतात. त्याच्यातलं पूर्वरूप दिसतात, रूप दिसतात, पॅथॉलॉजी जी आहे ती दिसते, मॅनिफेस्टेशन ऑफ डिसीज दिसतं, व्यक्ती आणि भेदाची अवस्था आम्ही त्याला म्हणत असतो. तर तुम्ही कोणतंही कारण सेवन
केलं असं पोटामध्ये घेतलं किंवा वागण्यात चूक झाली तर त्याचा परिणाम शरीरावरती येत असताना रक्तावरती परिणाम येत असतो, आपल्या जठराग्नीवरती परिणाम येत असतो, आपल्या शरीरातल्या वात पित्त कफावरती परिणाम येत असतो आणि त्याच्याचं वैषम्य आलं की रोगस्थ दोष वैषम्यम दोषसाम्यम अरोगता म्हणजे आरोग्य जे आहे ते दोषसाम्य झाल्यानंतर तुम्हाला मिळत असतं. तर तुम्ही खाल्लेले पदार्थ प्यालेले पदार्थ ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला होणारी इन्फेक्शन्स पॅथोजन्समुळे होणारी आहे ते किंवा स्टिंग जी आहे मधमाशी आहे किंवा गांधील माशी आहे ती जर चावली तर मस्तिष्काचा ट्युमर होण्याची शक्यता उत्पन्न होत असते. तर त्याच्या विषाचा तो परिणाम असतो, तर त्याचा मज्जातंतूंच्यावरती परिणाम होतो, तुमच्या ऑटोनोमस नर्वस सिस्टमवरती परिणाम होत असतो, तुमच्या रक्तावरती परिणाम होत असतो, तुमच्या पोटातल्या पित्तधरा कलेवरती किंवा आतड्यावरती परिणाम होत असतो आणि मेंदूची उत्पत्ती जिथं घडती आहे तिथंच इन्सल्ट यायला सुरुवात होते आणि मोठी मोठी अर्बुद वगैरे जे आहेत गाठी जे आहेत ते मेंदूमध्ये उत्पन्न होतात. ही अवस्था ज्यावेळेला मेंदूच्या बाहेरच्या आवरणांच्या वरती घडते त्यावेळेला मग हे शिरशुलाचे साधे प्रकार जे आहेत ते घडत असतात. आता डोळा हा तेजाचा आहे त्यामुळे तेज शरीरातलं वाढेल असं तिखटा मिठाचं जास्ती खाल्लं तरी तुम्ही आजारी पडणार आहे. आय बॉल जो आहे त्याला हलवणारे जे मसल्स आहेत तो मसलशी संबंधित जो भाग आहे तो तुमच्या शरीरामध्ये मांस बिघडणाऱ्या गोष्टीमुळे सुद्धा ते होणार आहे. तुमच्या शरीरातली मज्जा जी आहे ती विरुद्ध आहाराने खूप बिघडते. ते तुम्ही नेहमी आईस्क्रीम खाताय, फ्रूट सॅलड खाताय तर त्या वेगवेगळ्या गोष्टी एकत्र इतक्या केलेल्या असतात की त्याचा जेनेटिक कोड तोडून आपण ते कंझ्युम करून शरीराला वापरायचं हे शरीराला नीट जमत नाही आणि त्या विरुद्ध आहारातून विष उत्पन्न होतात. खूप दही खाणं किंवा खूप दुपारच्या वेळेस जेवल्यानंतर झोपणं याने सुद्धा अशाच पद्धतीची लक्षणं जी आहेत ती शिरशुलाच्या बाबतीत उत्पन्न झालेली नक्कीच. असतात. म्हणजे प्रेक्षक हो आईस्क्रीम वगैरे टाळलं पाहिजे, फ्रूट सॅलड सुद्धा टाळलं पाहिजे. डॉक्टर एक फोन घेऊया. नंदकिशोर सुरदोशी आपल्याशी बोलतायत वाशिम इथून. नमस्कार नंदकिशोरजी. हॅलो 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 नंदकिशोरजी बोला, आपला प्रश्न सांगा. हॅलो हॅलो हा विचारा आपला प्रश्न विचारा. हॅलो हा नमस्कार मॅडम. नमस्कार बोला, आपला प्रश्न विचारा. हा सर मॅडम मी नंदकिशोर सुरजोसे बोलतो. बोला. हा मी नंदकिशोर सुरजोसे बोलतो मॅडम. बोला, आपला आवाज ऐकू येते. प्रश्न आपला सलग माझ्या विचारा. मुलीला 4थ्या वर्गापासून डोक्या मागून दुखते मॅडम. बर अच्छा बरं. वय किती आहे तिचं? हॅलो हॅलो नंदकिशोरजी वय किती आणि आहे माझा मुलीचं? म्हणजे 4थ्या वर्गापासून मागून लोकांचं समोरून दुखते पण माझ्या मुलीचं मागून दुखते. आता ते 10वीला आहे यावर्षी. बरं ओके ओके बरं ठीक आहे काय हरकत नाही. ठीक आहे. वय 15 वर्ष आहे मॅडम. बरं बरं चालेल. ठीक आहे धन्यवाद नंदकिशोरजी. काय सांगणार सर? आता डोकं मागच्या बाजूला दुखतंय तर पहिल्यांदा तिचं ब्लड प्रेशर जे आहे ते बघून घेणं खूप गरजेचं आहे. पाळीमध्ये काही समस्या असतील म्हणजे गाठी पडणं असं होत असेल, इरेग्युलर मेन्सेस होत असतील किंवा त्यावेळी पोट खूप दुखत असेल तर उदारताचा परिणाम म्हणून तिला डोकं दुखणं हे शक्य आहे. तिला जर नंबर असेल खूप डोळ्याला तर त्याचा परिणाम सुद्धा तिचं डोकं दुखू शकतं. मलावष्टंभामुळे सुद्धा हे दुखू शकतं. खाली सतत बघणं हे डोकेदुखीचं आयुर्वेदात कारण सांगितलेलं आहे आणि मोबाईल घेऊन बसलं की लोक सगळेजण आता हल्ली खालीच बघत असतात तर त्यामुळं डोकेदुखी उत्पन्न होऊ शकते. तरी सुद्धा तिला जन्मजात हेमी व्हर्टिब्रा किंवा बटरफ्लाय व्हर्टिब्रा वगैरे असं मानेमध्ये काही नाही हे फक्त बघून घ्यावं आणि या बाकीच्या गोष्टींची शहानिशा करावी. आणि ह्याच्यासाठी पथ्यारी काढा नावाचं खूप चांगलं औषध आहे. ते जर तिला दिलं तर तिचा त्रास जो आहे तो डोकेदुखीचा कमी होऊ शकतो. पाळीच्या 4 दिवसात कसं वागावं हे जवळच्या वैद्याकडनं तुम्ही समजून घ्यावं आणि ती परिचर्या तिला पाळायला द्यायला सांगावी म्हणजे तिचा हा त्रास कमी होईल. आठवड्यातून 3 ते 5 वेळेला तिने न्हायला पाहिजे. सकाळी वेळ मिळाली नाही तर संध्याकाळी न्हायला पाहिजे तर तिचं डोकं दुखणं कमी होईल. अभ्यंग न करणं किंवा अंगाला तेल न लावणं हे सुद्धा डोकेदुखीचं कारण असू शकतं. त्यामुळे अभ्यंगम आचरेत नित्यम रोज जर अंगाला तेल लावलं तरी बऱ्याचशा डोकेदुखीच्या समस्या लोकांच्या नष्ट होतात फक्त अंगाला तेल लावल्याने. डोक्याला तुम्ही लावलं तर सोने पेस बघा पण अंगाला तरी ॲटलिस्ट तुम्ही ते लावलं जाईल. नक्कीच. डॉक्टर जसं तुम्ही आत्ता म्हणाला की डोक्याला आपण केसांना तेल लावणं पाहिजे, जे आपण रक्तसंचार आहे तो वाढला पाहिजे. पण काहींना विरुद्ध आपल्याला जाणवतं की त्यांना आंघोळ केली किंवा काही तेल लावलं आणि त्यानंतर त्यांची डोकेदुखी वाढायला लागते किंवा ठराविक एखाद्या वेळेलाच डोकेदुखी वाढते. यामागे काय कारण असतं? कसं होतं तेल किंवा औषधं कधी आयुर्वेदिक वाईट नसतात. लोकांची शरीर घाणेरडी असतात आणि मन त्याच्यापेक्षा घाणेरडी असतात. तर पहिल्यांदा दिनचर्या, ऋतुचर्या, रात्रीचर्या, षडरसात्मक आहार, सात्विक अन्न खाणं, वेळेवरती झोपणं, वेळेवरती उठणं आणि प्राणायाम वगैरे जर केलं तर तेल हे अमृत आहे आणि ते लावल्यानंतर निसर्ग देव जेव्हा एखादी गोष्ट तयार करतो त्या सगळ्या गुणांनी संपन्न अशी करतो. मनुष्य सुद्धा सर्व गुणांनी संपन्न आहे पण सर्व दोष संपन्न सुद्धा असतो. कारण असात्म इंद्रियाचा संयोग, प्रज्ञाप्राद आणि काल अशी 3 कारणं जी आहेत ना ती आधाराची सांगितलेली आहेत. तर तुम्ही
जवळच्या वैद्यकाकडनं पहिल्यांदा प्रकृती परीक्षण करून घ्या. आपण आपल्या गाडीचं सर्व्हिसिंग करतो 2-2 महिन्याला, बरोबर. पण शरीराकडे कित्येक वर्ष लक्ष देत नाही. म्हणजे लोकांना असं जर विचारलं अंगाला तेल लावलं तर एका दिवाळीपासून दुसऱ्या दिवाळीपर्यंत मध्ये कधी तेल लावलं जात नाही. म्हणजे ई शी चिप्प चिप्प चिकट असंच मुली तर म्हणत असतात. पण ते जर तुम्ही लावलं तर तुमच्या शरीराचा रोज ऱ्हास होत असतो. शिरेत शरीरम, रोज झडणार आहे ते शरीर आहे. तेल लावलं तर तुम्ही म्हातारे लवकर होत नाही, ते वय स्थापन करतं आणि तुम्ही जास्ती जगता. आजपासून तुम्ही लावायला सुरुवात करा. तुमच्या मैत्रिणी लावणार नाहीत आणि 5 वर्षांनी तुम्ही भेटल्यानंतर तुम्ही जास्ती तरुण वाटाल आणि त्या म्हाताऱ्या थकलेल्या दिसतील. त्या म्हाताऱ्या थकलेल्या दिसतील ह्याचा आनंद नको, पण तुमचं आरोग्य तुम्हाला मिळाले ह्याचा आनंद मात्र नक्की असायला पाहिजे. नक्कीच. आणि शेवटी आयुर्वेद हे आपल्याला आयुष्य कसं जगायचं याचं शिक्षण हे सगळ्यात जास्त देत असतं. आपलं स्वास्थ्य कसं अबाधित ठेवायचं हे जास्त शिकवण देत असतं. डॉक्टर, तुम्ही डोकेदुखीविषयी सांगत होतात की आपल्या आहार चुकलेला आहे. अजून काय आहारात चुकतं? कारण काहींना डाळी सुद्धा पचत नाही आणि त्यांचं असं म्हणणं असतं की एखादा आहार खाल्ला की आमची डोकेदुखी होते. बरोबर. आता मी बरीचशी कारणं सांगितली. त्या प्रत्येकाचा परिणाम जो आहे ना तो एका विविक्षित पद्धतीने होत असतो. एखाद्या गावाला जाताना आपण कधी बैलगाडीने जाऊ, कधी बसने जाऊ, कधी रेल्वेने जाऊ, हेलिकॉप्टरने जाऊ वगैरे. तर कोणतं कारण कसं आणि तुमच्या शरीरात किती स्थान वैगुण्य आहे किंवा लो एटेल टिश्यू आहे त्याच्यानुसार मॅनिफेस्टेशन ऑफ डिसीज कुठेही घडत असतं. तसं डोक्याच्या बाबतीत सुद्धा घडत असतं. पण हे होत असताना एक गोष्ट अशी लक्षात घ्यायला पाहिजे की लक्षणं काय दिसतात ह्याच्या बरोबरीने. तर डोकं दुखतं हे तर आहेत, पण बऱ्याच वेळा लोकांना त्यावेळेला खूप घाम येतो आणि दाढ दुखते, डोकं दुखतं आणि घाम येतो, तर ते स्ट्रोकचं सुद्धा कारण असू शकतं. तर घाम येणं, उलटी होणं, अंगाला सूज येणं, चेहरा सुजल्यासारखं असणं किंवा इथं प्रकाश जो आहे तो सहन होत नाही, फोटोफोबिया ज्याला म्हणतात ना तसं होतं. असं का होतं तर मज्जातंतू किंवा मस्तिष्काची संबंधित कोणती घटना असेल तर त्यावेळेला फोटोफोबिया हे लक्षण असतं, प्रकाशाचं होतं. आणि ह्याच वेळेला शब्दासहिष्णुता असते, म्हणजे आवाज नको वाटतो. कुठं तर तो माणूस ड्रॅक्युलासारखा सगळे पडदे बंद करून दिवे बंद करून बसलेला असतो. तर हे मायग्रेनमध्ये बऱ्याच वेळा आढळतं. आणि मन आपलं नाराज झालं की मायग्रेन वाढतो हे लक्षात येतं. त्यामुळे खूप शोक आहे, चिंता आहे, एन्झायटी न्यूरोसिस वगैरे आहे. तर हे लगेच पटकन आपल्याला दिसत असतं. तर अशा लोकांना आपण जर शिरोधारेचा विचार केला, पोट साफ होण्याचं हरितकी चूर्ण जर दिलं तर या लोकांची लक्षणं जी आहेत ती झपाट्याने कमी येत असतात. तर तुम्हाला उत्पन्न झालेली लक्षणं किती आहेत, कोणती आहेत, कोणत्या दोषाची आहेत ह्याच्यानुसार वैद्य विचार करत असतो आणि तशी औषधाची जी जुळणी आहे ती करत असतो. आता हे मोठ्या माणसांच्या बाबतीत जे आहे ते तो माणूस बोलून सांगू शकतो, पण 1.5 वर्षाचं मूल आहे ज्याला बोलता येत नाही. तर कश्यप संहिता नावाचा जो पीडियाट्रिकचा ग्रंथ आपल्या आयुर्वेदामध्ये आहे, आयुर्वेदामध्ये 8 अंगांचा विचार केला आहे, त्यात बाल म्हणजे पेडियाट्रिकचा विचार केला आहे, त्यासाठी एक ग्रंथ आहे कश्यप संहिता. तर त्यात वेदनाध्याय म्हणून एक सांगितलेलं आहे. तर एका छोट्या मुलाला एखाद्या कोणताही आजार झाला तर कोणती लक्षणं तो दाखवतो आणि मग आजार कुठं हे आपण टाळायचं असतं वैद्याने. याला दर्शन परीक्षा असं म्हणतात. तर त्याच्यामध्ये जर मूल 17-18 महिन्याचं मूल जे आहे ते सतत झोपलेलंच असतं बऱ्याच वेळेला, परंतु ते सतत जर जागं होऊन रडतंय आणि मधनं डोळे सारखं मिटत असेल ना तर समजायचे की त्याचं डोकं दुखतंय आणि डोकेदुखीची त्याला औषधं द्यायला लागतात. तर अशा पद्धतीचे जे लक्षणांच्या बाबतीतले विचार आहेत किंवा पॅथॉलॉजी कशी घडते याच्या बाबतीतले विचार आहेत ना ते आयुर्वेदाने खूप खोलवर पद्धतीने सांगून ठेवलेले आहेत आणि त्या पद्धतीने आपल्याला त्याचं निदान करायला लागतं. नक्कीच. प्रेक्षको, इथे आपण घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, कारण ब्रेक नंतर आपण बघणार आहोत डॉक्टरांनी आणलेल्या औषधी वनस्पती ज्यांचा वापर तुम्ही कसा खुबीने करू शकतात आणि आरोग्य जपू शकतात. इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेक नंतर प्रेक्षको तुमचं पुन्हा एकदा स्वागत. वैद्य समीर गोविंद जमदग्नी सर आपल्यासोबत आहेत. डोकेदुखी आणि आयुर्वेद यावर डॉक्टर मार्गदर्शन करतात. प्रेक्षको, डॉक्टरांकडून तुम्हाला जर वैयक्तिक उपचार घ्यायचा असेल तर डॉक्टरांचा पत्ता असा आहे: श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ, बाजीराव रोड, नातूबाग गणपतीजवळ, पुणे 411030. दूरध्वनी क्रमांक आहेत 8087732333. याशिवाय दुसरा मोबाईल क्रमांक आहे 7774918193. प्रेक्षको, याशिवाय लँडलाईन नंबर आहे 020, हा पुण्याचा कोड क्रमांक आहे आणि लँडलाईन नंबर आहे 24430259. इथे संपर्क साधून तुम्ही डॉक्टरांकडून वैयक्तिक उपचार घेऊ शकतात. प्रेक्षको, आयुर्वेदात प्रत्येक गोष्टीची चिकित्सा ही मुळापासून केली जाते. त्यामुळे आजार हा कुठलाही असो तो मुळापासून बरा केला जातो. त्यामुळे डॉक्टर चिकित्सेला फार महत्त्व आहे. आयुर्वेद डोकेदुखीची चिकित्सा कशी करते की त्यांना पुन्हा ही डोकेदुखी उद्भवणारच नाही. बरोबर आहे. कसं आहे, कोणताही आजार झाला की तो तयार होण्यासाठी काही वर्ष गेलेली असतात. तर लोकांना पटकन गुण पाहिला असतो. डोकेदुखी वगैरे वेदना कमी होणं आणि ते पुन्हा कधीच उत्पन्न न होणं
या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत आणि बऱ्याच गोष्टी वैद्य किंवा डॉक्टर करत असतो आणि बऱ्याच गोष्टी पेशंटनी करायच्या असतात. तर तुम्ही न करता फक्त वैद्यच लढतोय किंवा डॉक्टर लढतोय असं होऊन चालत नसतं. बरोबर. तर तुम्ही वेळेवरती जेवायला पाहिजे, वेळेवरती झोपायला पाहिजे, शौचाला जाण्याच्या वेळा ज्या आहेत त्या ठरलेल्या असायला पाहिजेत. तुम्ही जे अन्न खाताय ते पथ्याचं जे सांगितलेलं आहे, आकाशातनं आधार पडत नाही, तो तुमच्या खाण्यापिण्या वागण्यात येतो. तर वैद्य जे सांगतो तो पथ्य जर तुम्ही पाडलं तर तुमचं शरीर बदलण्यासाठी अन्न आहे, आधार जाण्यासाठी औषध आहे. हे तुम्ही करायला पाहिजे. हे करत असताना तुम्हाला अंगाला तेल लावणं, प्राणायाम, आता सर्वांगासन इथं केलं किंवा ओंकार केला, पित्ताची प्रकृती असेल तर शीतली शीतकारी प्राणायाम केला, सर्वांगासन किंवा विपरीत करणी केली, तर हे काय वैद्य करून उपयोग नाही आहे, तुम्हालाच करायला पाहिजे. तुम्ही रात्री झोपताय तर राग भैरवी ऐका, तुम्ही दुपारच्या वेळेला राग दरबारी ऐका किंवा तोडी ऐका, तर तुमच्या शिरशुलामध्ये प्रचंड फरक पडत असतो याची तुम्हाला कल्पना नसते. आपलं श्रवणेंद्रिय जे आहे कान, तिथं त्या कानावरती ते ज्या वेळेला शब्द पडतात ना तेव्हा तुमच्या भावनांच्यावरती त्याचा परिणाम येत असतो. तर ह्या गोष्टीने मनाचा उद्रेक जो आहे तो थांबतो. त्याच्यासाठी तुम्ही मेडिटेशन वगैरे इतरही गोष्टी करू शकता. प्राणायाम आणि योगासनाचा परिणाम तुम्हाला यायचा असेल तर आधी सांगितलेले यम आणि नियम जे आहेत ते तुम्ही व्यवस्थित करायला पाहिजे. प्राणायाम जो आहे तो तुम्ही चांगल्या व्यक्तीकडनं शिकायला पाहिजे, अन्यथा ते दुधारी शस्त्र आहे. यथा सिंहो गजो व्याघ्रो भवेत व शहा शनै शनै तथैव सेवित वायू अन्यथा हंती साधकम असं म्हटलेलं आहे. तर ते नीट शिकून घ्यायचं आणि मग करायचं, नाहीतर मग दुप्पट उसाबर होऊ शकते आणि तुम्हाला इतर हृदयाशी संबंधित किंवा फुफ्फुसाशी संबंधित प्रॉब्लेम येऊ शकतात. हे एवढं तुम्ही केल्यानंतर जी औषधं तुम्हाला दिलेली असतात ती व्यवस्थित पद्धतीने घेणे खूप गरजेचं आहे. तर डोकेदुखी असताना तुम्हाला डोक्याला काही लेप लावणं हे गरजेचं असतं, डोक्याला शिरोपिचू ठेवणं हे गरजेचं असतं, शिरोबस्ती नावाची प्रक्रिया ती करायची असते. बऱ्याच वेळा पोटीस केलं कणकेचं की डोकेदुखी खूप चांगल्या पद्धतीने, एस्पेशली सायनसमधनं झालेली जी असते ती कमी येते. कर्णपुरण नावाचा जो भाग आहे, कानामध्ये काही विविक्षित औषधी कानामध्ये टाकणं यांनी खूप चांगला परिणाम येतो. डोक्याशी संबंधित कोणताही प्रॉब्लेम असेल तर जी 7 द्वारं आपल्या चेहऱ्यावरती आहेत ना त्याचा विचार करायला लागतो. मग त्यासाठी अंजन असतात, तोंडामध्ये काही गंडूश किंवा कवल धारण करायचे असतात, कानामध्ये काही औषध असतात, घशाला लावायचे काही लेप असतात. हे तुम्ही करायला पाहिजे. तुमच्या डोळ्याच्या जवळ, कपाळावरती आणि नाकाच्या जवळ जर तुम्ही जलोकावचारण केलं किंवा सोन्याच्या सणीने अग्निकर्म केलं किंवा विद्धकर्म केलं तर डोकेदुखी तत्क्षणी कमी येते. आणि मोठ्या मोठ्या आजारांच्या मध्ये मेंदूशी संबंधित काही घटना असतील तरी त्याच्यासाठी सुद्धा या गोष्टी उपयोगी पडतात. तुमच्या कवटीच्या आतमध्ये गाठ आहे मेंदूमध्ये आणि त्याच्यामुळे डोकेदुखी आणि तुम्ही कवटीवरती लेप लावताय तर त्याला काय उपयोग होणार आहे, मध्ये हाड आहे असं तुम्हाला वाटेल, पण त्याच्याबरोबर भ्राजक पित्त नावाची एक डायजेस्टिव्ह कपॅसिटी तिथं आहे की ते औषध ती घेते आणि परकोलेट होऊन ते औषध जे आहे ते गाठीवरती परिणाम करत असतो. रोमरंध्राच्या ठिकाणी असलेला जो स्वेदाचा अग्नी आहे तो तिथं काम करत असतो आणि मस्तिष्कामध्ये आपल्या कवटीमध्ये ज्यावेळेला मेद जातो आणि त्याचं कन्व्हर्शन ज्यावेळेला मज्जेत होतं त्या मेदाचा मळ म्हणून घामाकडे बघितलं जात असतं. तर तुम्ही लावलेले लेप त्याचा काय परिणाम होणार आहे असा विचार करू नका. बांबू शूटचा लेप, वेखंडाचा लेप आणि हळदीचा लेप एकत्र करून जर तुम्ही डोक्याला लावला तर डोक्यातल्या गाठींच्यावरती काय परिणाम येतो हे आम्ही 40 वर्ष बघतोय आणि आयुर्वेदांच्या 5000 वर्षापासून सांगितलेलं आहे. तर काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्यावरती प्रसंग येऊ नये अशा पद्धतीचा, पण त्या पद्धतीचा विचार जो आहे तो वैद्याकडनं तुम्ही करून घेणं खूप गरजेचं आहे. डोकं दुखत असताना कधी वरच्या भागात आजार असेल ना तर कोठा सापण हे गरजेचं आहे. तर रोज हरितकी चूर्ण जे आहे हिरडा तो पोटात घेतला तर जवळजवळ 70% मस्तिष्काशी संबंधित आजार जातात. आणि तुम्ही जर रोज कोठा साफ करत राहिला तर तुमचा जाठराग्नी चांगला होतो, मळ जो आहे तो उत्तम पद्धतीचा बनतो, मज्जाधराकाला आणि पित्तधराकाला चांगली व्हायला लागते, हाडं शरीरातली चांगली व्हायला लागतात आणि त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला मोठमोठे आजार होत नाहीत. त्याच्यामध्ये शिरशुलाचा सुद्धा संबंध असतो. पथ्यादी काढ्यासारखं औषध आहे किंवा दशमूल घृतासारखं तूप आहे, हे तुम्ही जवळच्या वैद्यांच्याकडून वापरू शकता. याच्याबरोबरीनं तुम्हाला उलटीचं औषध किंवा वमन आणि विरेचन म्हणजे जुलाबाचं औषध या गोष्टी सुद्धा करून घेता येत असतात. तर ह्या पद्धतीचे काही ट्रीटमेंट आपण बघूया. तुम्हाला कारण आपल्याला फार लांबून फोन आलेला आहे. शिवानंद वसईदार बोलतायत आपल्याशी निपाणी इथून. नमस्कार शिवानंदजी. हा नमस्कार, मी निपाणीहून पत्रकार शिवानंद वसई बोलतोय मी. बोला. माझा प्रश्न असा आहे, काही लोक असं म्हणतात की सारखं डोकं दुखते म्हणतात, मग त्यावेळी डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर डॉक्टर म्हणतात की बहुशः तुम्हाला चष्म्याचा नंबर लागला असेल, असं म्हणजे भरपूर लोकांचं होतंय. हे खरंच डोकेदुखी आणि चष्म्याचं काय नातं त्यांचं असेल काय? आणखीन एक म्हणजे काही लोकांचं ब्लड प्रेशर कमी झाल्यामुळे चक्कर येतो असं म्हणतात. मग त्यांनी तसं जर लक्षण होत असेल तर त्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे आणि आपण कशा प्रकारे जागृत राहिले पाहिजे? तुम्ही तशा लोकांना काय मार्गदर्शन कराल असं माझा प्रश्न आहे. नक्कीच. धन्यवाद शिवानंदजी.
नेत्राचा संबंध जो आहे डोळ्याचा तो मगाशी आत एका प्रश्नाच्या बाबतीत आपण सांगितलेला आहे की डोळ्याची उत्पत्ती मस्तिष्काची उत्पत्ती जी आहे ती लहान आतड्याच्या ठिकाणी आयुर्वेद सूक्ष्म रूपाने धरतो. तर गृहिणी नावाचा जो आजार आहे तो अर्श म्हणजे मूळव्याध आणि अतिसार म्हणजे जुलाब ह्याच्याशी संबंधित ती घटना असते आणि त्याचा आधीचा इतिहास मिळतो म्हणजे पूर्वव्याधी वृत्त आम्ही त्याला म्हणतो. पास्ट हिस्ट्रीमध्ये हे आजार असतात. तर तुमच्या आतड्याला जर तुम्ही व्यवस्थितरित्या चांगलं केलं तर तुमच्या डोळ्यांच्यावरती त्याचा परिणाम येतो, मस्तिष्कावरती चांगला येतो. तरीसुद्धा तुम्हाला सांगतो की 95% लोक औषधांनी आपण बरे करू असतो आणि 5% लोक स्पेशली स्त्रिया अशा असतात की त्यांचं काही केलं तरी डोकं दुखणं थांबत नाही. आणि मग त्यांना जर विचारलं मी तुमचा कितवा डॉक्टर आहे तर ते सांगतात तुम्ही 30वे डॉक्टर आहे. तर ते इथंच उत्तर आलेलं असतं की 30 डॉक्टर जे आहेत ते चुकू शकत नाहीत. एक पेशंट चुकू शकतो. त्यांना गदोद्वेग नावाचा आजार असतो आणि त्याची औषध दिल्यानंतर त्यांचं डोकं दुखणी थांबते. नक्कीच. प्रेक्षको, डोकेदुखी थांबण्यासाठी काय उपचार केले पाहिजे यासाठी डॉक्टरांनी खास औषधी वनस्पती आणलेल्या आहेत. या त्या आपल्याला दाखवणार आहेत. त्यांचा तुम्ही खुबीने वापर करा जेणेकरून आपल्याला समजेल की आपली डोकेदुखी ही आपण कशी घालवू शकतो. डॉक्टर काय आणलेले आहेत औषधी वनस्पती? आता ही पहिली वनस्पती मी एक दाखवतो इथे. तर ही गुळवेल नावाची वनस्पती आहे. मी बऱ्याच वेळेला ही दाखवलेली आहे. ही कडुलिंबाच्या झाडावरती तुम्ही मुद्दाणून चढवून वाढून ठेवा तर ती जास्ती गुणकारी असते. ही गुळवेल, हळद, भूनिंब नावाची वनस्पती आहे. काडे चिराईत घेतलं जरी चालतं त्याच्याऐवजी. पाले चिराईत किंवा काडी चिराईत असं जे आहे ते. आणि ह्याचा आणि हरितकी म्हणजे हिरडा ह्याचा काढा करून जर पोटामध्ये घेतला ना तर जवळजवळ 90% डोकेदुखी जी आहे ती यांनी नष्ट होत असते. ह्याच्यावर यांनी पोट चांगलं करणारी औषधं जर घेतली तर मायग्रेनचा त्रास यांनी उत्तम पद्धतीने कमी येतो. दुसरी एक वनस्पती इथं ब्राह्मी नावाची आणलेली आहे. तुम्ही सगळ्यांनी ही आधी बघितलेली असेल. चांगेरी नावाची वनस्पती आणलेली आहे इथे. ती मी तुम्हाला दाखवतो. ज्यांना पित्तामुळे त्रास होतो डोकं दुखण्याचा अशा लोकांना पोट खराब होऊन आजार उत्पन्न होत असतो. तर या चांगेरी किंवा 3 पाणी नावाची जी वनस्पती आहे त्याचं तूप तयार करायचं असतं आणि जेवणाच्या मध्ये हे घ्यायचं. म्हणजे थोडं जेवण करायचं, मध्ये ह्या वनस्पतीचं तूप घ्यायचं आणि पुढचं जेवण करायचं. असं सतत जर 42 दिवस केलं गेलं तर पित्तामुळे उत्पन्न होणारी जी डोकेदुखी ती पूर्णतः जाते. बऱ्याच लोकांना मानसिक विकृतीमुळे डोकं दुखत असतं. एन्झायटी न्यूरोसिस असतं, एकटे बसत असतात, कुणाशी बोलत नाहीत आणि मध्येच वेगवेगळे वेडाचे झटके जसे येतात तसे त्यांना येतात. खूप बडबडतात किंवा एकदम शांत राहतात. तर हे जे पान दिसतंय हे पांढऱ्या चाफ्याचं पान आहे. जे पान तोडल्यानंतर चीक येतो असं आणि सुगंधी फूल ज्याचं असतं ते हे पान आहे. तर हे दोन्ही टेम्पोरल रिजनला रोज रात्री झोपताना ही पानं बांधायची. तर ह्यांनी वेड सुद्धा कमी येतं आणि डोकं दुखणे सुद्धा कमी येतं. इतकी जबरदस्त वनस्पती आहे. 42 दिवस याचा अव्याहत प्रयोग करणं खूप गरजेचं आहे. ह्याच्याबरोबर दुसरी एक वनस्पती आहे ती म्हणजे शतावरी. तुम्ही सगळ्यांनी हे बघितलेली असेल. तर शतावरीच्या पानांची भाजी जी आहे ती डोळ्यासाठी खूप उपयोगी आहे. पण ही मुळं जी आहेत ना त्याची वरची साल काढून टाकायची, आतला दोरा काढायचा आणि त्याचं स्पॉन्जी टिश्यू आहे ते तेवढं घ्यायचं. हे जर तुम्ही सूतशेखरवर किंवा नुसतं जरी खाल्लं तरी पित्तावृत्तवात नावाचा एक आजार आहे ज्याच्यामध्ये दाह असतो, म्हणजे अंगाची जळजळ होत असते, तहान लागत असते आणि चक्करही असते. अशा वेळेला ह्या वनस्पतीचं चूर्ण जर घेतलं तर ही लक्षणं कमी येतात आणि त्यातनं पित्त भडकणं हा जो प्रकार आहे तो कमी होतो. आम्ल पित्त जिरून ज्यांची डोकेदुखीची तक्रार आहे त्यांच्यासाठी ही वनस्पती खूप उपयोगी पडते. ह्याच्याबरोबर जर अश्वगंधा वापरली, बाबळीचा डिंक वापरला, केशर वापरलं आणि गाईचं तूप वापरलं तर ब्रेन ट्युमरसाठी सुद्धा या गोष्टीचा आत्ता रिसर्च आपला चाललेला आहे आणि त्याचा अप्रतिम परिणाम लोकांना येतो असं दिसतं. तर ह्या काही वनस्पती आपण बघितल्या. याच्यात आणखीन एक वनस्पती खूप महत्त्वाची आहे. त्याच्या आधी एक आपण हे दाखवूया. जलौका नावाचा हा भाग जो आहे तो दाखवूया. तर ह्याच्या जळवा आहे तुम्हाला सगळ्यांना दिसत असतील. तर ह्याचे 14 एक प्रकार आहेत आणि त्यातले जे 7 प्रकार बिनविषारी आहेत त्यापैकी हा एक आणलेला आहे. पण तर ही जलौका जी आहे तिला स्वतःचा ब्रेन आहे आणि दूषित रक्त ती काढत असते. तर ज्यावेळेला तुम्ही कपाळ दुखतं किंवा डोकं दुखतं किंवा ब्रेनमध्ये इतर पॅथॉलॉजीजमुळं त्रास होत असतो आणि तो मॅलिग्नंट म्हणजे समथिंग सिव्हिअर जरी असला तरी तुम्ही हे वापरू शकता. तर आधिपती मर्म किंवा स्थपनी मर्म अशी जी सांगितलेली आहे त्याच्या आसमंतात ही लावायची असते. तर दूषित रक्त ती काढून घेते 5 ते 7 ml आणि तिथला आजार तक्षणी कमी यायला सुरुवात होते. तिथलं रक्त शुद्ध होतं आणि त्याच्यावर पोटातली औषधं जर तुम्ही दिली त्याचा जबरदस्त परिणाम जो आहे तो आपल्याला दिसून येतो. धन्वंतरींच्या उजव्या हातामध्ये हिला स्थान दिलेलं आहे. तर रक्तमोक्षण करायचं तर हे जळवानीच करावं इतपत चांगली ही प्रक्रिया आहे. त्याच्याबरोबर दुसरी एक गोष्ट तुम्हाला दाखवतो. ही सुवर्णशलाका म्हणून शलाका आहे. तर मस्तिष्कामध्ये किंवा डोक्यामध्ये आणि मानेमध्ये म्हणून जी 37 मर्म आहेत त्याच्या आसमंतामध्ये मर्मावरती नाही पण त्याच्या आजूबाजूला सोन्याची सळी गरम करून चटका देणं याला अग्निकर्म असं खूप छान सुंदर गोड नाव आहे. आणि हे फारसं दुखतं खूपतं असंही होत नाहीये
आणि त्याचा परिणाम मात्र जबरदस्त चांगल्या पद्धतीने येतो. ही बाहेरची ट्रीटमेंट जरी असली तरी पोटामध्ये जी औषधं आहेत ती आणि ही बाहेरची चिकित्सा असा दोन्हींचा परिणाम म्हणून रुग्णाला बरं वाटत असतं. तर हे एक प्रकरण वापरण्यासारखं आहे. तिथं आणखीन एक गोष्ट आहे ती एवढी आपण माझ्या मते दाखवावी, आणि ती म्हणजे ही हरितकी नावाची फळं आपल्याला दिसतील. तर ही हिरडा नावाची वनस्पती आहे, महाराष्ट्रात ही भरपूर मिळते. आणि हे सुख ज्या एशियन कंट्रीमध्ये बऱ्याच लोकांना भारतीयांना आहे ना, असं तुम्हाला युरोपियन कंट्रीमध्ये ही हिरडा वेडा आवळा वगैरे काय मिळणार नाही. तिथं ती ओकची झाडं वगैरे पटकन एकदम येतात, थंडीत पानं गळून जातात, फुलं येतात, पुन्हा एकदम सुकून जातात. तर हे प्रकरण तुम्हाला इथंच मिळणार आहे. आणि त्रिफळ्यासारखं औषध किंवा हरितकी रोज रात्री घेतली तर ही वय स्थापना आहे, ही डोकेदुखी थांबवते. कोणत्याही ऋतूमध्ये ऋतुहरितकी घेता येते आणि आयुष्याचं वर्धन करून अनेक आजार नष्ट करण्यासाठी ही गोष्ट जी आहे ती उपयोगी पडत असते. तर जवळच्या वैद्याकडे जाऊन तुम्ही ह्या वनस्पतींचा भाग आणा, घरी लावा कुंडींच्यामध्ये वगैरे, आणि याचा वापर तुमच्या आरोग्यासाठी तुम्ही करून घ्या. हे स्वस्थ वृत्तासाठीची ही औषध आहेत. ह्याच्यामध्ये औषध असं त्याला म्हणूच नका, त्याला अन्न म्हणा किंवा टॉनिक म्हणा. नक्कीच. आणि जेव्हा तुम्ही हे औषध अन्नाप्रमाणे घ्याल तेव्हा अगदी मूळ आजार हे तुमचे दूर होतील. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला फार महत्त्वाचं असं मार्गदर्शन केलेलं आहे. प्रेक्षक असं म्हणतात की सर सलामत पगडी 50, आणि हे जर सर सलामत ठेवायचं असेल तर आयुर्वेदीय दृष्ट्या तुम्हाला त्याचा आपले पथ्य पाळलं पाहिजे, आयुर्वेदीय दृष्ट्या जीवन जगलं पाहिजे, त्याशिवाय आपण हे साधू शकत नाही. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला खूप अशी उपयुक्त माहिती दिली, त्याबद्दल हॅलो डॉक्टर तर्फे आणि आमच्या दूरदर्शन तर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.